हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण Ansibleचं इंट्रोडक्शन बघितलं, ज्याच्यामध्ये Ansible कोणता प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करतो आणि Ansibleचे काय काय फीचर्स आहेत आणि त्याच्यानंतर आपण एक छोटीशी प्लेबुक रन करून बघितली आणि त्या प्लेबुकने आपण NGINX सर्व्हर EC2 वरती इन्स्टॉल केलेला युजिंग Ansible. आता पुढे जाण्याआधी Ansibleमध्ये एक इम्पॉर्टंट असा एक कॉन्सेप्ट आहे, दॅट इज Ansible प्लेबुक्स. आणि त्या प्लेबुकसाठी लागणारी एक डेटा लँग्वेज जी आहे ती म्हणजे YML. आता ही YML फाईल कशी क्रिएट करायची आणि ती YML फाईल लिहिताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो मेक शुअर की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघताय, कारण जर तुमची Ansibleची प्लेबुक फेल होते दॅट डझंट मीन की तुम्ही काही रॉंग केलं. इट मे बी रिलेटेड टू युअर YML फाईल ॲज वेल. ठीक आहे. सो विदाउट फर्दर अड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. ऑलराईट. सो व्हेरी फर्स्ट थिंग की ज्यावेळेस आपल्याला एक नवीन YML फाईल क्रिएट करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याकडे दोन एक्सटेन्शन आहेत. मी आहे सध्या माझ्या VS कोडमध्ये आणि इकडे मी माझ्या फोल्डरवरती डे 2 किंवा आपली जी सेकंड व्हिडिओ आहे त्याच्यावरती मी क्लिक करतोय अँड आय सिलेक्ट न्यू फाईल आणि इकडे मी लेट्स से लिहितो माय फर्स्ट फाईल. आता ह्याचे एक्सटेन्शन दोन आहेत. ज्यावेळेस पण तुम्ही YML फाईल क्रिएट करता त्यावेळेस तुम्ही इधर YML देऊ शकता किंवा मग तुम्ही देऊ शकता YAML. दोन्ही केसमध्ये दोन्ही पण करेक्ट आहेत. काही लोक YML फाईल प्रिफर करतात किंवा काही YML हे एक्सटेन्शन प्रिफर करतात, बट दोन्ही केसमध्ये तुमची प्लेबुक प्रॉपरली चालणार आहे. सो आय विल क्रिएट दिस फाईल. आता क्रिएट केल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करायच्या आहेत की कॉमेंट कशी द्यायची आहे, त्याच्यानंतर की व्हॅल्यू पेअर कशी डिफाईन करायची आहे, YML मध्ये लिस्ट काय असते, डिक्शनरीज काय असतात आणि स्ट्रिंग नंबर्स आणि बुलियन काय असतात. सो लेट्स फोकस ऑन फर्स्ट पार्ट विच इज कमेंट. आता YML मध्ये ज्यावेळेस तुम्हाला कमेंट द्यायची असेल की तुमचा जो पण कोड आहे किंवा तुम्ही जी लिहिलेली स्क्रिप्ट आहे ती काय करते त्याच्यासाठी, तर तुम्ही यूज करू शकता हॅश. आणि इकडे त्याच्यानंतर जी पण लाईन तुम्ही द्याल, फॉर एक्झाम्पल दिस इज माय फर्स्ट कमेंट. सो ही लाईन ज्यावेळेस तुम्ही Ansibleची प्लेबुक एक्झिक्यूट कराल त्यावेळेस ही लाईन कन्सिडर केली जाणार नाही. ही फक्त ॲडिशनल कमेंट किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द टास्क विच यू आर गोइंग टू परफॉर्म कन्सिडर केली जाईल. ठीक आहे. सो त्याच्यानंतर आहे की व्हॅल्यू पेअर कशी डिफाईन करायची YML मध्ये. आता जर समजा की माझी जी इन्फॉर्मेशन आहे, फॉर एक्झाम्पल माझं नाव जे आहे ते आहे आकाश, त्याच्यानंतर माझं सरनेम आहे कांबळे आणि मी लोकेशन किंवा माझा ॲड्रेस जर द्यायचा असेल तर मी असं काही लिहू शकतो की माझी लोकेशन आहे मुंबई. आता हीच इन्फॉर्मेशन जर मला YMLच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायची असेल तर मला की व्हॅल्यू पेअरमध्ये ह्या सगळ्या डिटेल देता येतील. सो ते देण्यासाठी व्हॉट कॅन आय डू इज, इकडे मी नेम लिहितो, त्याच्यानंतर कोलन आणि कोलन नंतर मग स्पेस देतो आणि इकडे लिहितो आकाश. त्याच्यानंतर सरनेम ही झाली माझी की, त्याच्यानंतर स्पेस आणि मग कांबळे, त्याच्यानंतर ॲड्रेसमध्ये अगेन कोलन स्पेस लेट्स से मुंबई. सो आता तुम्ही बघाल की इकडे नाव माझं आकाश, सरनेम कांबळे आणि ॲड्रेस मुंबई. सो ही की आणि व्हॅल्यू असं कन्सिडर केलं जाईल की Ansibleमध्ये ज्यावेळेस पण तुम्हाला अशा काही व्हॅल्यूज दिसतील त्यावेळेस तुम्ही लोक ह्याला असं काही रीड करू शकता की नेम इज द की अँड आकाश इज द व्हॅल्यू. म्हणजे लेफ्ट हँड साईडच्या ज्या पण गोष्टी आहेत त्या तुम्ही की म्हणून कन्सिडर करा आणि राईट हँड साईडला जी पण तुम्ही व्हॅल्यू देणार आहे ती ऑब्व्हियसली तुम्ही व्हॅल्यू म्हणून कन्सिडर करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे लिस्ट. आता जर मला काय काय गोष्टी येतात हे जर मला लिस्ट डाऊन करायचं असेल तर युजली मी काय लिहिन की माझ्या स्किल्स काय आहेत, की मला लेट्स से टेराफॉर्म येतं, त्याच्यानंतर मला Ansible येतं, त्याच्यानंतर मला डॉकर येतं आणि त्याच्यानंतर लेट्स से की मला जावा पण येतं. आता ह्या ज्या स्किल्स आहेत ह्या मला YML फॉर्मॅटमध्ये जर डिफाईन करायचं असेल तर ते लिहिताना मी ह्याला लिस्ट फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. तर लिस्ट फॉर्मॅटमध्ये लिहिण्यासाठी आपण असं काही लिहू, स्किल्स त्याच्यानंतर कोलन आणि मग एंटर करून 2 स्पेस आणि मग लिस्टसाठी आपण देतो हायफन. हायफन नंतर अगेन स्पेस, त्याच्यानंतर टेराफॉर्म लेट्स से, त्याच्यानंतर दुसरी जी व्हॅल्यू आहे ती Ansible, तिसरी जी व्हॅल्यू आहे ती डॉकर आणि चौथी जी व्हॅल्यू आहे ती जावा. सो अशा प्रकारे
ज्या पण तुमच्या स्किल्स आहेत किंवा जी पण तुमची लिस्ट आहे ज्याच्यामध्ये एकाच टाईपचे मल्टिपल आयटम्स आहेत ते तुम्ही एका लिस्टमध्ये YML फाईलमध्ये डिफाईन करू शकता. फॉर एक्झाम्पल जर याचं एखादं अजून एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर लेट्स से की मला फ्रूट्स डिफाईन करायचे आहेत. आता फ्रूट्स आपले वेगळ्या वेगळ्या टाईपचे असतात. ठीक आहे. सो फ्रूट्समध्ये लेट्स से की लिहितो मँगो, त्याच्यानंतर येईल लेट्स से बनाना, त्याच्यानंतर लेट्स से चिकू, त्याच्यानंतर अजून जे पण फ्रूट्स तुम्हा लोकांना फ्रूट्स ह्या कॅटेगरीमध्ये ॲड करायचे आहेत ॲज अ लिस्ट ते तुम्ही हायफन देऊन इकडे डिफाईन करू शकता. सो फ्रूट्सच्या अंडर जेवढ्या पण गोष्टी आहेत विच इज स्टार्टिंग विथ हायफन विल बी कन्सिडर्ड ॲज अ लिस्ट. सो ही झाली माझी फ्रूट्सची लिस्ट, ही झाली माझी स्किल्सची लिस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट पुढे आहे डिक्शनरी. आता डिक्शनरी म्हणजे काय? इट इज अ की व्हॅल्यू पेअर ऑफ रिलेटेड आयटम्स. आता रिलेटेड आयटम्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल जर माझ्याकडे लॅपटॉप आहे, आता लॅपटॉपमध्ये काय असणार की बाबा त्याचं ब्रँड नेम असेल आणि त्याची कॉन्फिगरेशन असेल. सो जर हे डिफाईन करायचं असेल मला की माझा लॅपटॉप कोणता आहे, सो लेट्स से की लॅपटॉपमध्ये माझं आहे नेम, लेट्स से ब्रँड नेम आहे ॲपल आणि त्याची कॅटेगरी आहे किंवा व्हर्जन आहे मॅकबुक प्रो 14 इंच. ठीक आहे. सो इकडे तुम्ही बघाल लिस्ट आणि डिक्शनरी मधला फरक. लिस्ट ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस लिस्ट आपली नेहमी स्टार्ट होते हायफनने. सो ही माझी झाली स्किल्सची लिस्ट आणि हा जो पार्ट आहे ही माझी झाली डिक्शनरी ऑफ लॅपटॉप. आणि ह्याच्यामध्ये ह्या डिक्शनरीच्या केसमध्ये ज्या पण की व्हॅल्यू पेअर आहेत त्या एका कॅटेगरीच्या रिलेटेड असतील. आता जर याचं दुसरं एक्झाम्पल घ्यायचं झालं, जर माझ्या घरचा वायफाय लेट्स से की माझा वायफाय, आता ह्या वायफायच्या काय काय प्रॉपर्टीज असतील की त्याचं नेम असेल लेट्स से सम नेम आणि त्याच्यानंतर माझा पासवर्ड असेल, पासवर्ड 1 2 3 4 और वॉट एव्हर पासवर्ड इट इज. सो ह्या वायफाय रिलेटेड जी पण इन्फॉर्मेशन आहे ती मी एका की व्हॅल्यू पेअरमध्ये इकडे डिफाईन केलेली आहे. त्याला मी बोलू शकतो डिक्शनरी इन केस ऑफ YML. सो अगेन टू रिवाइज, ज्या वेळेस मला की आणि व्हॅल्यू पेअर डिफाईन करायचं तर स्ट्रेट फॉरवर्ड मी त्याचं की देईन आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये एक व्हॅल्यू डिफाईन करेन. ज्यावेळेस मला एक लिस्ट डिफाईन करायची आहे YML फाईलमध्ये त्यावेळेस त्या लिस्टचं एक नाव असेल आणि त्या लिस्टमध्ये मी मल्टिपल आयटम्स ऑफ सेम कॅटेगरी देऊ शकतो. आणि ही लिस्ट कशी मी ओळखणार? इट विल ऑलवेज स्टार्ट विथ हायफन. त्याच्यानंतर आपण बघितलं डिक्शनरी. डिक्शनरी म्हणजे काय की इट इज अ की व्हॅल्यू पेअर ऑफ रिलेटेड आयटम्स. आता रिलेटेड आयटम्स ह्या केसमध्ये काय की लॅपटॉपच्या रिलेटेड ज्या पण की व्हॅल्यू पेअर आहेत त्या मी इकडे डिफाईन केलेत की बाबा ॲपलचा माझ्याकडे लॅपटॉप आहे आणि त्याची कॅटेगरी किंवा त्याचं व्हर्जन आहे मॅकबुक प्रो. आणि वायफायच्या रिलेटेड पण इकडे माझं नेम आहे, नेमच्या अगेन्स्टमध्ये वायफायचं नेम आलं आणि पासवर्डच्या अगेन्स्टमध्ये त्याचा पासवर्ड आला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे YML फाईलमध्ये आपण स्ट्रिंग पण डिफाईन करू शकतो, नंबर्स पण डिफाईन करू शकतो आणि बुलियन्स पण डिफाईन करू शकतो. हे कसं करणार आपण? लेट्स से की मला स्ट्रिंग डिफाईन करायची आहे. जर मला स्ट्रिंग डिफाईन करायची असेल स्ट्रिंग, तर मग नेम कोलन जे पण माझं इथे नाव असेल त्याला मी स्ट्रिंग बोलेन. आता इथे डुप्लिकेट झाले त्याच्यामुळे लेट्स से मी ते चेंज करतो माय नेम. जर मला नंबर डिफाईन करायचा असेल तर लेट्स से की पोर्ट मला 80 ओपन करायचं आहे, तर इकडे तुम्ही बघाल की पोर्ट ही झाली की आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती माझी एक नंबर आहे. आणि लेट्स से की मला एक बुलियन व्हॅल्यू जर डिफाईन करायची असेल तर मे बी लेट्स से बिकम म्हणून एक की आहे अँसिबलमध्ये जी आपण पुढे पण बघू. त्याची व्हॅल्यू मी ट्रू किंवा फॉल्स जी पाहिजे ती मी इकडे देऊ शकतो. सो इट कॅन बी इदर ट्रू और इट कॅन बी इदर फॉल्स. अशा प्रकारे ज्या पण गोष्टी आहेत त्या आपण YML मध्ये डिफाईन करू शकतो. सो जस्ट टू रिवाइज, ज्यावेळेस आपल्याला की व्हॅल्यू पेअर्स डिफाईन करायची असेल तेव्हा एक स्ट्रेट फॉरवर्ड गोष्ट आहे नेमच्या अगेन्स्टमध्ये त्याची व्हॅल्यू, अगेन सर नेम ॲज अ कीच्या अगेन्स्टमध्ये त्याची व्हॅल्यू, ॲड्रेसच्या अगेन्स्टमध्ये त्याची व्हॅल्यू. त्याच्यानंतर ज्यावेळेस मला लिस्ट डिफाईन करायची आहे YML मध्ये तर ती मी अशी काही करू शकतो. इकडे माझ्या लिस्टचं नाव आलं, त्याच्यानंतर मी कोलन दिला आणि नवीन लाईनवरती माझी लिस्ट चालू होईल की इकडे हायफन सेपरेटेड, इकडे एक टेराफॉर्म, अँसिबल, डॉकर हे सगळे माझे एका कॅटेगरीमध्ये किंवा एका लिस्टमध्ये आले. त्याच्यानंतर आपण बघितलं डिक्शनरी. आता या डिक्शनरीमध्ये काय असतं की इट इज अ
की व्हॅल्यू पेअर ऑफ रिलेटेड आयटम्स. आता लॅपटॉपच्या केसमध्ये त्याचं नेम, त्याची कॅटेगरी, आणि वायफायच्या केसमध्ये त्याचं नेम आणि त्याचा पासवर्ड. ह्या की व्हॅल्यू पेअर वायफायच्या अंडर येतात आणि ह्या की व्हॅल्यू पेअर येतात लॅपटॉपच्या अंडर, आणि ह्यालाच आपण एक सिंगल डिक्शनरी असं काही बोलू शकतो. आता आपण काय करूया की Ansibleमध्ये जी ॲक्च्युअल प्लेबुक असते त्या प्लेबुकमध्ये जाऊन, किंवा जी आपण लास्ट व्हिडिओमध्ये जी प्लेबुक लिहिलेली ती प्लेबुक आता इकडे कम्पेअर करूया आणि जे पण कॉन्सेप्ट आतापर्यंत आपण शिकलोय ते तिकडे अप्लाय करायचा प्रयत्न करूया. ऑलराईट. सो nginx.yml नावाची फाईल आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितलेली. ही एक Ansible प्लेबुक आहे असं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं. आता आपण काय करूया की जे पण YMLचे कॉन्सेप्ट आपण आतापर्यंत शिकलेले आहोत ते सगळे कॉन्सेप्ट आपण ह्या फाईलमध्ये अप्लाय करायचं ट्राय करूया. सो पहिलं आपण इकडे बघतोय की आपल्याकडे 3 हायफन आहेत. आता हे 3 हायफन म्हणजे आपण YMLची स्टार्टिंग म्हणून एक इंडिकेटर असतो, त्याच्यासाठी आपण हे 3 हायफन देतो. युजली दिस इज नॉट कंपल्सरी, बट इट इज गुड टू हॅव ॲज अ स्टार्टिंग ऑफ दी YML फाईल. ठीक आहे. सो ऑलवेज ट्राय टू स्टार्ट विथ 3 हायफन्स. त्याच्यानंतर तुम्ही बघाल की लाईन नंबर 2 ला एक हायफन आहे. आता हायफन ज्यावेळेस आपण इकडे बघितलेला, दॅट मीन्स इट इज अ आयटम इन अ पर्टिक्युलर लिस्ट. ठीक आहे, म्हणजे एका लिस्टमधला हा एक आयटम आहे. सो जर तुम्ही YML आणि Ansible हे दोन्ही पण एक्सटेन्शन जर इन्स्टॉल केले असतील तर तुम्ही इकडे मिनिमाइज करू शकाल ह्या पर्टिक्युलर लिस्टला. सो जरी मी ही लिस्ट मिनिमाइज केली तर तुम्हाला समजेल की हा एक लिस्टमधला एक आयटम आहे आणि हे सगळे लिस्टमधलेच की व्हॅल्यू पेअर आहेत. आता इकडे नेम माझी की झाली आणि इन्स्टॉल nginx झाली माझी व्हॅल्यू, आणि ह्याला आपण बोलतो एक सिंगल प्ले. सो ह्या पर्टिक्युलर प्लेबुकमध्ये हा एकच सिंगल प्ले म्हणजे काय की एक ॲक्टिव्हिटी, आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्याला परफॉर्म करायची आहे. Ansibleच्या केसमध्ये जी पण ॲक्टिव्हिटी आपण परफॉर्म करणार आहोत, की फॉर एक्झाम्पल मला nginx इकडे इन्स्टॉल करायचं आहे, किंवा MySQL इन्स्टॉल करायचं आहे, किंवा दुसरा कोणताही टूल इन्स्टॉल करायचा आहे, त्याला मी एक सिंगल ॲक्टिव्हिटी किंवा सिंगल प्ले बोलेन. सो आपल्या केसमध्ये आपण काय करतोय की आपण एकच ॲक्टिव्हिटी करतोय विच इज इन्स्टॉलिंग दी nginx. सो त्याला तुम्ही एक सिंगल प्ले म्हणून कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर होस्ट्स नावाची एक की आहे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये एक व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर बिकम नावाची अजून एक की आहे आणि त्याच्यासोबत येस म्हणून त्याची एक व्हॅल्यू आहे. दिस इज अ स्ट्रिंग व्हॅल्यू, दिस इज ऑल्सो स्ट्रिंग व्हॅल्यू, अँड दिस इज ऑल्सो स्ट्रिंग व्हॅल्यू. सो ह्या 3 की झाल्या, नेम, होस्ट आणि बिकम. त्याच्यानंतर आहे टास्क्स. आता टास्क्समध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे ह्याच्या अगेन्स्टमध्ये काही व्हॅल्यू नाही आहे, बट त्याची व्हॅल्यू चालू होते खालच्या लाईनपासून, आणि हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे स्किल्सच्या केसमध्ये पण, की त्याची व्हॅल्यू चालू होते खालच्या लाईनपासून आणि ती व्हॅल्यू कशाने स्टार्ट होते, हायफनने. सो सेम गोष्ट जर आपण इकडे ऑब्झर्व केली तर इकडे पण तुम्हा लोकांना दिसेल की टास्कच्या अंडर 2 आयटम्स आहेत. हा एक आयटम आहे आणि हा एक आयटम आहे. आता हा आयटम जर मी एक्सपांड केला तर ह्या आयटममध्ये काय होतं की मी एक नेम दिला, अगेन की, व्हॅल्यू, आणि त्याच्यानंतर एक APT नावाची की आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगेन काही की व्हॅल्यू पेअर इकडे बघायला मिळतात. आता हे एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. कुठे? तर जर मी लॅपटॉपचं एक्झाम्पल घेतलं तर हा तर हायफनने चालू होत नाही आहे. अगेन की व्हॅल्यू पेअर आहेत एकाच कॅटेगरीच्या अंडर. ठीक आहे. सो इकडे पण जर तुम्ही बघितले तर की व्हॅल्यू एकाच कॅटेगरीच्या अंडर आहेत. सो ह्याला APTला तुम्ही एक डिक्शनरी म्हणून बोलू शकता. सिमिलरली ऑन लाईन नंबर 11 इकडे नेम माझी की झाली विच इज ऑफ स्ट्रिंग टाईप, आणि APT ही माझी एक डिक्शनरी झाली ज्याच्यामध्ये सिमिलर किंवा रिलेटेड टाईपच्या की व्हॅल्यू पेअर आहेत एका पर्टिक्युलर कीच्या अंडर. सो APTच्या अंडर जर तुम्ही बघितलं तर नेम, nginx आणि स्टेट प्रेझेंट ह्या 2 की व्हॅल्यू प्रेझेंट आहेत. अगेन टू रिवाइज, जी माझी YML आहे त्याची स्टार्टिंग होते माझी 3 हायफनने. त्याच्यानंतर माझा एक लिस्टमधला एक सिंगल आयटम आहे, ह्याची ही की झाली, ह्याची व्हॅल्यू, अगेन होस्ट ॲज अ की, वेब सर्व्हर ॲज अ व्हॅल्यू, बिकम ॲज अ की, येस ॲज अ व्हॅल्यू. त्याच्यानंतर माझी टास्क नावाची एक लिस्ट चालू होते. लिस्ट कशी समजली? इट स्टार्ट्स विथ हायफन. सो लिस्टमधला हा एक आयटम झाला आणि लिस्टमधला हा दुसरा आयटम झाला. ह्या लिस्टमध्ये पण की व्हॅल्यू पेअर आणि इकडे एक माझे डिक्शनरी आहे आणि डिक्शनरीच्या अंडर माझ्या अगेन की व्हॅल्यू पेअर्स इकडे दिलेले आहेत. सो आता हे तर आपण YMLचे बेसिक्स इकडे अप्लाय केले.
बट इकडे एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल की मी नेम नंतर कोलन दिला आणि कोलनच्या नंतर काही स्पेसेस आहेत. ठीक आहे. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण तुम्ही YML फाईल लिहिता त्यावेळेस YML डज नॉट केअर अबाउट दी टॅब्स. म्हणजे युजली आपण टॅब म्हणजे काय की असं काहीतरी देतो. सो YML ला टॅब्स नाही चालत, बट YML काय बोलतो की मला तुम्ही स्पेसेस प्रॉपरली द्या. फॉर एक्झाम्पल इकडून जर थोडा जरी स्पेस इकडे तिकडे झाला तरी तुमची YML फाईल नीटपणे चालणार नाही किंवा जी प्लेबुक तुम्ही लिहिता ती प्रॉपरली चालणार नाही. प्रत्येक YML फाईलचा एक फॉर्मॅट असतो आणि तो फॉर्मॅट आपण फॉलो केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इकडे बघितलं तर इथे पण थोडा स्पेस दिलेला आहे, इथे पण थोडा स्पेस दिलेला आहे, इकडे पण थोडा स्पेस दिलेला आहे. सो ऑलवेज मेंटेन minimum 2 spaces for each and every key value pair which you are going to give. फॉर एक्झाम्पल माझं स्टार्ट इकडून झाला, त्याच्यानंतर मी एक स्पेस दिला. थर्ड लाईनवरती मी ज्यावेळेस होस्ट ॲज अ की देतोय त्याला मी अगेन 2 स्पेसेस देणार. बिकम जर की लिहितोय तर त्याला मी अगेन 2 स्पेसेस देणार. टास्क जर की देतोय तर त्याला मी अगेन 2 स्पेसेस देणार. अँड अगेन सिमिलरली टास्कच्या अंडर जे पण लिस्टमधले आयटम आहेत त्यांना पण मी 2 स्पेसेस दिला. ते कसे ते पण बघूया की इकडे जर मी डिलीट केलं तर 2 स्पेसेस अगेन स्पेस स्पेस. आणि लिस्टमधले जे आयटम्स आहेत ते पण अलाइन प्रॉपरली झाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर मी ह्याला इकडून एक जरी स्पेस रिमूव्ह केला तर हा लिस्टमधला आयटम कन्सिडर केला जाणार नाही. जिकडून माझ्या लिस्टमधल्या पहिल्या आयटमचं स्टार्ट होत आहे तेच माझं सेकंड आयटमचं पण किंवा तेवढेच स्पेसेस मला सेकंड आयटमच्या स्टार्टिंगला देणं गरजेचं आहे. अदरवाईज माझी लिस्ट प्रॉपरली वर्क होणार नाही. ठीक आहे. सो मेक शुअर की YML फाईल किंवा अँसिबलची प्लेबुक लिहिताना हे जे स्पेसिंग आहे ते तुम्ही प्रॉपरली द्या. युजली ज्यावेळेस ॲज अ फ्रेशर किंवा ॲज अ बिगिनर आपण YML फाईल लिहायला घेतो त्यावेळेस इकडेच मिस्टेक होते की ज्या की व्हॅल्यू पेअरमधली जी स्पेसिंग आहे ती आपण प्रॉपरली फॉलो करत नाही. आता जो स्पेसिंगचा स्टँडर्ड आहे तो 2 स्पेसेसचा आहे की जर इकडे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इकडे हा एक स्पेस हा एक स्पेस आणि हा स्पेस मेंटेन ठेवा थ्रू आउट दी तुमची YML फाईल. आता सिमिलरली ज्यावेळेस मी टास्कची गोष्ट करतोय सो टास्कच्या अंडर पण माझी लिस्ट आहे. तर लिस्टसाठी पण जिकडून ती लिस्ट माझी स्टार्ट होणार आहे त्याच्या आधी पण मी 2 स्पेसेस दिले. तिकडे 1 2 आणि हे 2 स्पेसेस मी ह्या फर्स्ट आयटमला पण दिलेत आणि सिमिलरली माझ्या सेकंड आयटमला पण दिले. कारण जर मी इकडून हा जर स्पेस मी रिमूव्ह केला तर माझी जी YML ची स्क्रिप्ट आहे ती काय बोलते की बाबा हा आयटम मला माहिती नाही कारण हा ह्या पर्टिक्युलर स्पेस सोबत अलाइन होत नाहीये, म्हणून हा आयटम ह्या लिस्टमधला कन्सिडर होत नाही. म्हणून मेक शुअर की ज्यावेळेस तुम्ही लिस्ट लिहिताय की एक लिस्ट क्रिएट करताना फॉर एक्झाम्पल जर इथे अजून एक मला जर क्रिएट करायची असेल तर मी इकडून नवीन आयटम ॲड करण्यासाठी अगेन नेम त्याच्यानंतर कोलन लेट्स से इन्स्टॉल MySQL त्याच्यानंतर पुन्हा स्पेस त्याच्या खाली येतं APT कोलन अगेन डिक्शनरी आहे तर स्पेस स्पेस नेम नेम लेट्स से की MySQL सर्व्हर इन्स्टॉल करायचं आहे आणि स्टेट पाहिजे मला प्रेझेंट. आता ह्याच्यामध्ये थोडा जरी इकडे तिकडे माझ्या स्पेसिंगचा झोल झाला फॉर एक्झाम्पल जर नेम माझा इकडे गेला तरी तो एरर देईल. स्टेट जर इकडे गेला तर तो ह्या APTच्या खाली त्याला कन्सिडर करणार नाही. माझी अँसिबलची प्लेबुक किंवा YMLची फाईल जी आहे ती काय बोलेल की स्टेट ही दुसरी की व्हॅल्यू पेअर आहे, ही APTच्या अंडर नाही आहे. सो डिक्शनरी क्रिएट करताना पण स्पेसिंग इम्पॉर्टंट आहे की डिक्शनरीच्या आतमध्ये ज्या पण की व्हॅल्यू पेअर आहेत त्यांची स्पेसिंग प्रॉपर असली पाहिजे. ह्या केसमध्ये 1 2 इकडे पण 1 2. सो मेक शुअर की तुम्ही तुमची पहिली YML फाईल लिहिताना ह्या सगळ्या मिस्टेक करणार नाही. सो दीज आर द बेसिक्स ऑफ YML फाईल आणि हे बेसिक्स आपल्याला एकदा समजले की कोणतीही अँसिबल मधली YML फाईल लिहिणं किंवा प्लेबुक लिहिणं खूप इझी होऊन जातं. सो आय होप की तुम्हाला YMLचे बेसिक्स आता समजले असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर यू आर सबस्क्रायबिंग टू द चॅनल ॲज वेल. आणि आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओज जर तुम्हाला लोकांना आवडत असतील तर तुमच्या मित्रमंडळींसोबत देखील शेअर करायला विसरू नका. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.